50 कोटी घेऊन केलेले बंड म्हणजे क्रांती नाही. शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आज राज्यभरात उत्साहात साजरा होतो आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची चर्चा सुरू असून पक्षाने जारी केलेल्या व्हीपनंतरही ते संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि त्यानंतर पक्षाकडून संबंधित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. संबंधित खासदार पुढे कोणती भूमिका घेणार तसेच ते कोणत्या राजकीय दिशेनं वाटचाल करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षातील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काही खासदारांच्या भूमिकेवर टीका करत त्यांच्यात अंतर्गत मतभेद आणि राजकीय चर्चांमुळे विविध हालचाली सुरू असल्याचा दावा केला आहे. राऊत यांनी यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पक्षनिष्ठा, विचारधारा, जनादेश याबाबत भूमिका मांडली. तसेच राजकीय पक्षांतर आणि त्यामागील कारणांवर प्रश्न उपस्थित करत या सर्व घडामोडींवर जनतेचे लक्ष असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये पक्षनेते कोणती भूमिका घेतात आणि पुढील राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली या महाराष्ट्रामध्ये. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केली, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतले. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर एक करा. माझं त्या भाजप जे लोक त्यांचं जे काय समर्थन करतात त्या गद्दारीचं ना, मी काल सांगितलं आहे आणि सगळ्यांच्या माझ्या पक्षाच्या वतीनं मी सांगतो. अर्धा तास फक्त ED CBI मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होते आणि सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यामध्ये गिरीश महाजन असतील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.